बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्याविरोधात शिवसेनेचे ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहरात जोरदार आवाज उठवला. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र शासनाकडे केली. आपल्या शेजारी देश असलेल्या बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. हा मुद्दा केवळ बांगलादेशचा अंतर्गत विषय नसून मानवता आणि धार्मिक सहिष्णुतेसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. बांगलादेशात अलीकडेच खून, विनयभंग आणि अपहरण यासारख्या अमानुष घटनांसह 2010 घटनांची नोंद झाली आहे. या घटनांमुळे तब्बल 1705 कुटुंब बाधित झाली आहेत. विशेष म्हणजे चिन्मय कृष्णदास यांच्यासारख्या आदरणीय धर्मगुरूंच्या अटकेमुळे परिस्थिती अधिकच चिघळल्याचं सांगत खासदार म्हस्के यांनी संसदेत लक्ष वेधलं. बांगलादेशमधील 64 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या अत्याचाराच्या घटनांमुळे केवळ हिंदूच नव्हे तर बौद्ध आणि ख्रिश्चन अल्पसंख्याक समुदायही संकटात सापडल्या. ढाका, चटगाव आणि रामपूरमध्येही शांततापूर्ण निदर्शनं आता हिंसक झाली असून अनेक जण जखमी झालेत. नुकतेच झालेले हल्ले आणि 2 कोटीहून अधिक धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत वाढती चिंता ही मानवी हक्कांच्या उल्लंघनाची स्पष्ट उदाहरणं असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. अल्पसंख्याकांवरील हल्ल्याची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी बांगलादेश सरकारनं करावी. यासाठी केंद्र सरकारनं कडक शब्दामध्ये मध्यस्थी करावी अशी माझी केंद्राला विनंती असल्याचं खासदार म्हस्के यांनी सांगितलं. भारत सरकारनं आपले राजनैतिक प्रयत्न अधिक तीव्र करावेत आणि बांगलादेशबरोबरच्या द्विपक्षीय चर्चेत अल्पसंख्याकांच्या संरक्षणाच्या मुद्द्याला प्राधान्य द्यावं अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.